नमस्कार, न्यूज अनकटच्या संपूर्ण प्रेक्षकांना गणेशोत्सवाच्या मनपूर्वक शुभेच्छा। आता पाहूयात पुण्यातील काही महत्त्वाच्या घडामोडी। गणेशोत्सवादरम्यान पुण्यात भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन मेट्रोने स्वारगेट ते जिल्हा न्यायालय दरम्यान दर 3 मिनिटांनी मेट्रो सेवा उपलब्ध करून देण्यासाठी चाचणी सुरू केली आहे। ही चाचणी सकारात्मक असून यामुळे मंडई, कसबा पेठ येथील गर्दी कमी होण्यास मदत मिळणार आहे। गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणाबाबत डॉक्टर कल्याणी मांडके यांनी न्यायाधिकरणासमोर याचिका दाखल केली आहे। त्यावरील सुनावणीवेळी न्यायाधिकरणाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पुणे पोलिसांना हे निर्देश दिलेत। सह्याद्री रुग्णालयात लिव्हर ट्रान्सप्लांट झाल्यानंतर एका दाम्पत्याचा मृत्यू झाला होता। या घटनेनंतर रुग्णालयाला आरोग्य अधिकाऱ्यांकडून नोटीस देण्यात आली असून सध्या चौकशी सुरू आहे। चौकशी दरम्यान सह्याद्रीमधील लिव्हिंग लिव्हर ट्रान्सप्लांट कार्यक्रम तात्पुरता स्थगित ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला। माजी आमदार संग्राम थोपटे यांच्या भोरमधील राजगड सहकारी साखर कारखान्याला खेळत्या भांडवलासाठी 467 कोटी रुपयांच्या कर्जाला राज्य सरकारने हमी दिली आहे। मात्र या निर्णयाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तीव्र विरोध केल्याची माहिती मिळते। मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थीमुळे हा प्रस्ताव मंजूर झालाय। पुरंदर येथील प्रस्तावित छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी 7 गावातील 760 शेतकऱ्यांनी 1100 एकर जागेची संमतीपत्रे जिल्हा प्रशासनाकडे सादर केली आहेत। विमानतळासाठी भूसंपादनाला विरोध होत असताना एकाच दिवसात जवळपास 40% जागा जिल्हा प्रशासनाच्या ताब्यात आल्याने पुढील भूसंपादनाचं कार्य लवकर पार पडेल अशी आशा प्रशासनाला असल्याचं सांगण्यात आलंय। गणेशोत्सवानिमित्त लागणाऱ्या फुलाफळांसाठी आज मार्केट यार्डात मोठी गर्दी झालेली पाहायला मिळाली। शहरी भागासह उपनगरात सुद्धा पूजेचे साहित्य, फळे, फुलांसाठी प्रमुख रस्त्याच्या दुतर्फा दुकाने थाटण्यात आली असून नागरिकांनी खरेदीसाठी या ठिकाणी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं। डेक्कन परिसरातील सह्याद्री रुग्णालयात यकृत प्रत्यारोपणानंतर पती आणि पत्नीचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती। या प्रकरणी सार्वजनिक आरोग्य विभागाने चौकशीसाठी उच्चस्तरीय समितीची स्थापना करण्याचा निर्णय घेतलाय। पिंपरीत अनुदानित शाळेतील 13 विद्यार्थ्यांना संकलित शुल्क भरले नाही म्हणून वर्गात उभं केलं। त्याचं छायाचित्र पालकांच्या समाज माध्यमातील व्हॉट्सअप ग्रुपवर टाकलं। यामुळे विद्यार्थ्यांचा अपमान झाल्याचा आरोप रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाने केलाय। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांनी मंगळवारी मोशी खाणसह शहरातील प्रमुख गणेश विसर्जन घाटांची पाहणी केली। शहरी, गावठाण आणि ग्रामीण भागाचा समावेश असलेल्या भोसरी मतदारसंघावर भाजपने वर्चस्व निर्माण केलंय। 3 वेळा निवडून आलेले भाजपाचे आमदार महेश लांडगे यांचे या मतदारसंघावर प्रभुत्व आहे। आणि या बातमीचा वेळ झाली आहे पुणे कनेक्ट मध्ये इथेच थांबायची। तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट।